गॅस सिलेंडर धारकांना त्यांच्या मोबाईलवर सिलेंडरचा नंबर लागला आणि त्यानंतर त्यांना गॅस सिलेंडर डिलिव्हर्ड झाल्याचा मेसेज येतोय। अनेकांच्या खात्यावर सबसिडीचे पैसेही जमा झालेत, मात्र गॅस सिलेंडर त्यांना मिळालं नसल्यानं आज गॅस सिलेंडर धारकांचा भंडाऱ्यात संताप पाहायला मिळालाय। एजन्सी धारक आणि पुरवठा अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाल्यानं प्रखर उष्णतेत नागरिकांमध्ये संताप निर्माण झालाय आणि त्यांनी भंडारा ते नागपूर जिल्ह्यातल्या रामटेककडे जाणाऱ्या महामार्ग रोखून धरलाय। या सगळ्याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। गॅस सिलेंडरची टंचाई अजूनही भंडाराकरांना जाणवत आहे, सतावत आहे। याच दृष्टिकोनातून आज भंडाऱ्याच्या या खात रोडवर मोठ्या प्रमाणात भल्या पहाटेपासून नागरिकांची गर्दी उसळलेली आहे। अगदी पहाटेपासून नागरिक इथे आलेले आहेत आणि या संतप्त नागरिकांनी रामटेक भंडारा हा महामार्ग बंद पाडलाय आणि हा संताप शमवण्यासाठी भंडारा पोलिसांना इथे यावं लागलं। सुरक्षा पोलिसांचा इथं बंदोबस्त तैनात करावा लागलेला आहे। एकंदरीतच आता नागरिकांचा गॅस सिलेंडर साठी इथे आक्रोश बघायला मिळत आहे आणि या संदर्भात आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल काका, तुम्ही कशासाठी इथे आंदोलन करता? काय प्रकार आहे? गॅस सिलेंडर कधीपासून मिळत नाही साहेब? आता पण 8 दिवस झाले आम्ही रोज येऊन राहिला सिलेंडर साठी। अजिया संपला उद्या या सकाळी 7 वाजे मॅनेजर म्हणते, दुसऱ्या दिवशी आला का आता ह्या लाईनीत लागते कवरी करावं कास्तकार माणसानं। विषय असा आहे की भंडाऱ्यामध्ये जेवढ्या एजन्सीज आहेत त्यापैकी ही एचपीची जी गॅस एजन्सी आहे गुर्जरची, त्याच्यामध्ये भोंगळ कारभार भरलेला आहे। विषय असा आहे की युद्धाची भूमिका दाखवून, युद्धजन्य परिस्थिती दाखवून लोकांशी म्हणजे जे ग्राहकांशी खेळ चालू आहे। लोकांच्या केवायसीच्या नावाखाली ह्या अशा चिठ्ठ्या फाडल्या जातात आणि 234 रुपयाचा केवायसी करून त्यांच्याकडनं पैसे उखडले जातात। एक नंबर 2, लोकांना मेसेज येत आहे त्यांना सबसिडी जमा झालेली आहे, परंतु त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊन सुद्धा त्यांना डिलिव्हर्ड झालेले नाही 2-2 महिन्यापासून। दुसरी गोष्ट, गुर्जरचे मालक जे आहेत ते स्वतः मॅडम ते फोन उचलण्यास आणि तिथं बसण्यास सुद्धा तत्पर नाही आहेत आणि सकाळी 5 वाजतापासून लोक ताटकळत उभे आहेत। त्याच्यामुळे स्वयंस्फूर्तीने लोकांनी इथं रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कडे माननीय मोदी साहेबांनी उज्ज्वला योजना आणली आणि महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा दावा केलाय की नियमित पुरवठा केला जाईल, कुठेच युद्धामुळे कृत्रिम म्हणजे तुटवडा नाही आहे। पण इथे पर्टिक्युलरली ह्या गुर्जर पेट्रोल जो HP एजन्सी आहे या ठिकाणी काही दिवसापासून लोकांच्या तक्रारी आहेत आणि त्यांना नियमित पुरवठा मिळत नाही आहे आणि त्यांना डिलिव्हर्डचा मेसेज येत आहे पण उचल होत नाही आहे। हे कुठेतरी काळा बाजार इथे होत असल्याचे लोकांचा आरोप आहे आणि आता सांगितलं की ते त्यांना ट्रान्सपोर्टच्या नावाखाली केवायसीचं बिल देऊन त्यांना ते पैसे उकडण्याचा पण धंदा आहे। तर या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।